की सर्वांनी जरी पाठ नसेल परंतु प्रत्यक्ष ऐकलेला असा अनुभव की शांती ब्रह्म जीवनामध्ये ज्यांनी शांतता हा गुणधर्म अवलंबला दुसरा त्याग केला असं त्याग मोठे संत शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा हरिपाठाचा पहिलाच अभंग आहे आणि महाराज या अभंगामध्ये हरिचं रसाचं वर्णन करतात विशेषतः आपण पाहायला गेलो तर मागणीवर पाहिजे अभंग पण आपण कालच सेवा केल्यानंतर देवाकडे किती मागणार आपण आणि आज या ठिकाणी दास उभे आहेत राम घेता मुखी राघवाचे दास रामाचा हनुमंत नाचे असे दास हरिदास या ठिकाणी उभे आहेत आणि त्यांच्या प्रांगणामध्ये त्यांच्या मंदिराच्या सभामंडपामध्ये आपल्या सेवा आहे आणि म्हणून हा अभंग घेतला आनंद वाटतो सांगायला 7 वर्षापूर्वी या भोपाळ्यामध्ये हनुमंतरायांचं आगमन झालं आणि सेवा मला मिळाली त्यावेळेस सेवा करायची आणि त्यावेळेस जरी एवढी मंडळी नसेल परंतु साप श्वान असे सर्व प्राणी या प्रांगणामध्ये कीर्तनामध्ये येऊन या साप आला कीर्तनामध्ये आठवलं सर्वांना या ठिकाणी कीर्तन साप आला आणि मग साप पुढे निघून गेला असा मागे निघून गेला पुढे करून या ठिकाणी फाट्याची काय होती ओला होती ओला काय होता ओला आता ते जुनं वाक्य आहे असं ओलं आता हे राहिले ना आता आपल्याकडे आणि तो वला फाट्याची बाजूला ही खरं नव्हती काय नव्हता आणि आज असा भव्य गाव म्हणजे ज्या प्रकारे आपण पाहतो की देव आल्यानंतर राजासारखं गाव सगळं सजलं मोहाचा पाडा आता मोहाचा पाडा नाही म्हणत आता मोहाचा राजवाडा झाला नाही या ठिकाणी आता आणि या सर्व ग्रामस्थ मोठ्या आनंदाने सेवा करतात आनंद वाटतो आम्हाला या ठिकाणी यायला कारण कसं असतं बघा एक जागा असते त्या जागेमध्ये आणि चैतन्य असतं चैतन्य या ठिकाणी केलेलं आहे आणि साक्षात या सेवेकरता की ज्यांनी सदैव देहाचा त्याग करायला लागेल त्याला देह हा देहकष्टी बरोबर आहे ते परंपरा वाहत त्यावेळेस त्याला बैलगाडी आणलेली आपण या ठिकाणी बैलगाडीची व्यवस्था सगळे आम्ही विठ्ठलाच्या या ठिकाणी आहे ग्रामस्थ मंडळ आणि बैलगाडीची व्यवस्था आणि बैलगाडीचे महाराज या ठिकाणी आले होते आज बाजूला बैल उभे आहेत का बाजूला मस्त बोल हट्टेकडे बैल बघायला पण भेटत नाचे बैल आता गावठी बैल ते उभे आहेत या ठिकाणी आणि हनुमंताने फक्त आपले अभिमानी महाराज यांनी निश्चय केला निश्चयाची मला कोणाकडे द्यायची म्हणून आणि त्यांचा निश्चय पूर्ण झाला आणि हे भगवंत या ठिकाणी उपस्थित झाले आणि म्हणून आपण हरिची आज असा हरिदायी बघा आपण जगामध्ये वावरतो आता जास्त प्रशासनाने वेळ लागला कार्यक्रम मला भारतीय आठवायचं आहे पुढे दुसरा कार्यक्रम परत आम्ही जाऊन आज या परिसरात 5 कीर्तन आपल्या बंधापूरमध्ये 5 कीर्तन आज या ठिकाणी चालू चालतात आणि माझ्या भागाची एवढी मंडळी उभी आहे या ठिकाणी मातृशक्ती माझ्या भागात 50% मातृशक्ती उभी आहे आज आणि जगामध्ये शक्ती काय असेल आपण आता रामनवमी झाली शक्तीचा अवतार आहे 9 दिवसाचा नवरात्र साजरे करतात लोक ज्या प्रकारे आपण नवरात्रीमध्ये घटस्थापना करतो त्या प्रकारे सेम तसंच प्रकारे त्याच प्रकारे उत्तर भारतामध्ये ह्या नवरात्रीमध्ये 9 दिवस ही घटस्थापना होत असते आणि शक्तीचा जन्म म्हणजे रामाचा अवतार रामाचा जन्म शक्तीचाच अवतार आहे तर देवी महात्म्य जर आपण ऐकलं तर जे जे अवतार झाले आहेत ना ते सर्व अवतार हे शक्तीचे आहेत आणि शक्तीची उपासना या ठिकाणी मातृवर्ग खूप मोठ्या संकट उभा आहे त्यांना प्रणाम करतो आणि सुरुवात करतो विठाला विठाला बघा जगात 4 वर्ग आहेत एक अज्ञात तिथे देवच मानत आहेत दुसरं आहे की अनुमान प्रमाणे देव मानतो अज्ञान वर्ग असा आहे की देवच नाही आपल्या आजूबाजूला अनेक आपल्याला भेटतात ते काय म्हणतात जगामध्ये देव नाही पण त्याला माहित नाही की जगात देव आहे त्यांच्यापर्यंत प्रश्न उठायचा की आपल्याला वृष्टपुढी न्याय म्हणतो आपण त्याला की त्यांच्याच हातात घेऊन त्यांना फटका द्यायचा त्यांच्याच हातात त्याला थोडं मारायची कशी मारायची ते म्हणतात जगात देव नाही त्यांचं प्रमाण सिद्ध करून दाखवलं ते कसं जे दृश्य दिसत ते जगामध्ये असतं आणि दिसत नाही ते नाही परंतु एक अशी शक्ती जगामध्ये आहे की या शक्तीच्या सामर्थ्याने सगळं चालत आहे ज्या प्रकारे आपण पाहतो की मृगजन हे आपल्या डोळ्यात दिसते गेलं आपण पाहताना आपण आता ओढ्याच्या
चैत्राचा महिना चालू आहे आणि लांब पाहिलं आपण या डांगर वगैरे पुण्याच्या पाण्यात असं धड दिसतं, पाणी दिसतं आपल्याला, पण पाणी असतं का ते नाही पाणी. हरणं त्या मृगजळाच्या असे हरणं धावतात, मृगजळ दिसत 7 कोणी असेल ते हरणं त्या मृगजळामध्ये धावतात, पण त्याला काय फायदा होतो का नाही, ते पाणी नसतं, ते डोळ्याला फक्त भासत असतं, ते भासतं डोळ्याला. त्या प्रकारे जर एखादा आपण आपल्या आपल्या ह्या पाण्यामध्ये आता पाण्याची व्यवस्था आली आणि पूर्वी नसेल व्यवस्था, आपण इथल्या कार्यकर्त्यांना आपण विनंती केली असेल की आम्हाला पाण्याची व्यवस्था करून द्या, आणि त्याने जर पाहिलं की आम्ही तुम्हाला आश्वासन दिले पाणी देतो तुम्हाला, पण पाणी दिले की नाही दिलं, मग तो जर बोलला की आता ऊन पडलाय मे महिन्याचा आणि तुम्ही बघा समोर डोंगरात पाणी दिसतंय, पण त्याचा काय फायदा आहे का आपल्याला, नाही फायदा. म्हणून जगामध्ये दिसतं पण ते भासतं पण दिसत नाही. ज्या प्रकारे आपण बघतो आता इथे अगरबत्ती चालू आहे, अगरबत्ती आहे, सुगंध हे सर्वांना माहिती आहे, सुगंध आहे, पण सुगंध दिसतं का नाही दिसत. तसं दह्यामध्ये तूप आहे, लोणी आहे, सर्व आहे, पण दिसतं का नाही दिसत. तिळामध्ये तेल आहे, पण दिसतं का, काही विशिष्ट प्रक्रिया करावी लागते तेव्हाच आपल्याला दिसते. आता ही हवा आहे, आपल्या बाजूला हवा फिरते, एसटी संबंध झाला का काय होतं, ऑक्सिजन तयार होतं, पाणी तयार होतं, मग हवा दिसते का आपल्याला, जगामध्ये हवा आहे, मग त्या प्रकारे भगवंत आहे, पण त्याला दाखवलं हवा दिसते का तुला, नाही दिसत. मग जर दिसत नाही ना हवा आहे, मग तसा देव जर दिसत नसेल, तुझी दृष्टी नाही तुला बघण्याची, परंतु देव आहे तो दिसत नाही. दुसरं कारण काय आपण सांगितलं की अनुमान प्रमाणे आपण देव पाहतो की ज्या प्रकारे एखाद्या आता राणामध्ये अग्नी लागलाय, धूर दिसतोय, म्हणजे त्या ठिकाणी अग्नी लागलेला आहे, अनुमान प्रमाण पण काढला. दुसरं आता जर या ठिकाणी ओढ वाहत असेल आणि अचानक ठिकाणी भरपूर पाणी आला भरपूर, मग समजा तिकडे कुठेतरी पाऊस पडलाय, म्हणजे इकडे ओढा आलाय, गावामध्ये भजन कीर्तन चालू आहे. जर बाहेरच्या माणसाने ऐकलं, एखाद्या वारकऱ्याला तर नक्की समजेल की गावात भजन कीर्तन चालू आहे, म्हणजे काय तर जन्माचा किंवा देवाचा उत्सव चालू आहे. एखाद्या ठिकाणी बाजूला दुसऱ्या गावात समजा कोणी आरडाओरडा करत असेल तर समजा तर काही ठिकाणी दुःख घटना घडली, त्याप्रमाणे अनुमान प्रमाण की ज्या आधी काहीतरी घरगुती आधी देव आहे, म्हणजे काय की ज्या आधी जत्र धूर, ज्या प्रकारे अग्नी निघतो धूर आहे, त्या ठिकाणी अग्नी लागली त्या प्रकारे. आणि तिसरा वर्ग जो आहे तो आहे पुरुषोत्तम ज्ञान, पुरुषोत्तम ज्ञानाने की त्यांनी ब्रह्माचा अभ्यास केला की ब्रह्मामध्ये चराचरामध्ये भगवंत भरलेला आहे. या अशी जाणकार मंडळी कीर्तन असल्यानंतर कीर्तन करायला काय करायची गरज लागत नाही. काही कीर्तन करणे मग अशीच असतो अभंग झालेला त्यावेळेस का असलं माहितीये का, कारण हरिपाठातले अभंग मोठे मोठे जरी असले तरी हरिपाठाचा अभंग लवकर पाठ असतो, परंतु या ठिकाणाचं विसर्ग काढून आणि माझं ज्यावेळेस झालं हरिविठ आणि हरिविठ म्हणे त्यावेळेस समजलो की आपण आता जिंकलो. कारण मला काय येत नाही, बाकीचं पुढचं आता ही मंडळी नेतील मला पुढे. आता फक्त मला एवढंच करायचे, हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा, हरिमुखी का आता हरपणे चिंता. आणि म्हणून मी हसलो का, याच्यामध्ये हसलो कारण अभंग माझा पूर्ण पाठ देवाने माझ्याकडे बघवून घेतला. कधीच तरी बनला, चराचरामध्ये भगवंत बनलेला आहे असं या पुरुषोत्तम ज्ञानाच्या लोकांनी याचा सिद्धांत काढला. पण याच्या पुढे आणखी एक वर्ग आहे, तो वर्ग म्हणजे कोणता, अपुरुषोत्तम ज्ञान. त्यांनी काय केलं माहितीये का, स्वतः देवाची साधना केली आणि ते स्वतः काय झाले, देव झाले. देव पहावे असे किंवा ते देवाची झाले आणि ते देव झाले. कशावरून सांगतात बघा, त्यांनी काय केलं माहितीये का, ते म्हणाले हरि मी वासुदेव तत्वता,
Hare